हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नाश्त्याचा एक पदार्थ, तो म्हणजे पास्ता, मॅक्रोनी पास्ता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आणि मॅक्रोनी पास्ता घालून घ्यायचा. आणि आता आपण हे शिजवून घेणार आहोत 5 ते 6 मिनिट. आता बघू शकताय, आपण हलवून घेऊया, हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित उकळी येईल. कारण हे मैद्याची मॅक्रोनी पास्ता असल्यामुळे ते तळाला चिकटतात, त्यामुळे सतत हलवायचं. आणि आता अशा पद्धतीने उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण 5 मिनिट शिजवून घेऊया. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण फोडणी देऊया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. त्यानंतर याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेत 4 ते 5, या आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया आणि परतवून घेऊया. तुम्ही बारीक चिरून मिरचीसुद्धा घालू शकताय. त्यानंतर मी इथे हिरवे वाटाणे घातलेत. हिरवे वाटाणे घातल्यामुळे टेस्ट खूप छान लागते पास्त्याला. आता पुन्हा एकदा परतवून घेऊया. 1-2 मिनिट स्लो गॅसवरच हे मी भाजून घेते. तर कांद्याचा आता रंग चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला पास्तासुद्धा शिजून झालेला आहे. मी गॅस बंद केला तो सुद्धा. तर 5 मिनिटानंतर आता तुम्ही बघू शकताय कांदा भाजला गेला आहे. आता आपण याच्यामध्ये पास्ता मसाला घालून घेऊया. मी 1/2 किलो पास्ता शिजत घातला होता, त्यासाठी मी 2 पॅकेट पास्ता मसाला वापरणार आहे. किराणा मालाच्या दुकानामध्ये पास्ता मसाला अवेलेबल असतो, त्याचे मी 2 पॅकेट घातलेत. मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो केचप घालून घेते, साधारण 2 चमचे. त्यानंतर शेजवान चटणी घालून घेऊया, छोटे 2 चमचे. आणि मेयोनीज 2 चमचे घालून घेऊया. मेयोनीज नसेल तर तुम्ही लास्टला चीजसुद्धा वापरू शकताय. चीजमुळे सुद्धा पास्त्याला खूप छान चव येते. मी ते मेयोनीज वापरते. आता मिक्स करून घेऊया. खूप छान दिसतंय. आता बाजूला जो आपण पास्ता शिजवून घेतला आहे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं आणि हा पास्ता आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत. पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते आता कशा पद्धतीने पास्ता शिजला गेला पाहिजे. सुरीने किंवा हाताने कट होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा. जास्त गिलगिलीतसुद्धा शिजवून घ्यायचा नाही, फक्त कट होईल अशा पद्धतीनेच शिजवून घ्यायचा. पूर्ण पास्ता पाणी गाळून मी आता याच्यामध्ये घालून घेते. आणि आता आपण परतवून घेऊया हा व्यवस्थित स्लो गॅसवरच. 1/2 किलो पास्तामध्ये साधारण 7 ते 8 व्यक्ती आरामात नाश्ता करू शकतात. आता मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्ही मिक्स करून झाल्यानंतर चीजसुद्धा वापरू शकताय. मी आधीच सांगितलं होतं, चीजमुळे सुद्धा पास्त्याला खूप छान टेस्ट येते. आणि अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा, खूप छान लागतो. आणि जर तुम्ही हा पास्ता मॅक्रोनी पास्ता एकदा घरी बनवला तर घरचे सारखे सारखे तुम्हाला बोलतील की हा पास्ताच करून द्या. खूप छान लागतो टेस्टला. तर इथे साध्या व सोप्या पद्धतीने आपला मॅक्रोनी पास्ताचा नाश्ता तयार झालेला आहे. चला आता आपण सर्व करूया. मस्तच
तोंडाला पाणी सुटेल असा झालेला आहे हा मॅक्रोनी पास्ता। तर तुम्हीसुद्धा या साध्या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त रहा, बाय।